Hello everyone, I am Varsha. Welcome to Speak Up Classroom. Today we are going to learn about let and let's. We'll see the difference between let and let's. See with examples. Let her go, तिला जाऊ दे. Let me go, मला जाऊ द्या. Let her sing a song, तिला गाणं गाऊ द्या. लेट रमेश ड्राईव्ह द कार, रमेशला कार ड्राईव्ह करू द्या किंवा गाडी चालवू द्या. लेट चिल्ड्रन ईट चॉकलेट्स, मुलांना चॉकलेट्स खाऊ द्या. लेट मी ईट द स्वीट्स, मला गोड खाऊ द्या. याच्यामध्ये थोडीशी परवानगी, आदर आणि अशा पद्धतीनं वाक्यही वापरली गेलेली दिसत आहेत. ओके, बघा या पद्धतीच्या सेंटेन्स कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा आपण लेटचा वापर करतो, छोटीशी परवानगी मागतो किंवा परमिशन आपण मागतो, तेव्हा सब्जेक्ट बरोबर म्हणजे आय, ही, शी, इट, वॉट एव्हर द सब्जेक्ट, त्याच्याबरोबर लेट आणि लेटच्या बरोबर त्या सब्जेक्टचं द्वितीय विभक्ती वापरली जाते. म्हणजेच when we ask or take a permission to do something, then we use let, and objective form of subject in the sentence format means me, her, him, them, etc. Right? Let them ask, त्यांना विचारू देत. Let them go to home, त्यांना घरी जाऊ देत. लेट चिल्ड्रन वॉच मूवी, त्यांना मुलांना मूवी बघू देत. लेट हर डान्स, लेट हर सिंग अ सॉन्ग, लेट हर ईट समथिंग, लेट हर डू समथिंग. अशा पद्धतीनेही वाक्यरचना केली जाते. सेकंड वन इज लेट्स. आपण लेट्स केव्हा वापरतो? लेट्स म्हणजेच लेट अस. ही रचना वापरतो तेव्हा सूचना दिसून येते. एखादी गोष्ट करायला सांगणे अशी सूचना दिसून येते, पण त्या सूचनेमध्ये आपण स्वतःही समाविष्ट असतो किंवा सांगणाराही समाविष्ट असतो. आणि इथे सर्व वाक्यांचा कर्ता एकच असतो. अस हा एकच कर्ता असतो. इथे सब्जेक्ट हा एकच आहे लेटस या वाक्यरचनेमध्ये. In lettuce, there is no permission. There is instruction or information to someone to do something, but he or she incorporate himself or herself in that situation or in that information or in that work. Okay, we see the examples. लेट्स डू सम वर्क, चला आपण काम करूया. लेट्स वॉच द मूवी, चला मूवी बघायला जाऊया किंवा मूवी बघूयात. ओके, लेट्स प्ले द कॅरम, चला आपण कॅरम खेळूया. ओके, लेट्स गो टू वॉच मूवी ॲट नाईट, चला रात्री आपण सगळे मूवी बघायला जाऊया, रात्रीची मूवी बघायला. लेट्स हॅव सम कॉफी, चला थोडं कॉफी घेऊया. तर त्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला समाविष्ट केलेलं असतं. वेन वी इनकॉर्पोरेट आवर सेल्फ इन दॅट इन्फॉर्मेशन ऑर वर्क, देन वी यूज लेटस, लेट अस. ओके, सो यूज लेट अँड लेटस or let's in your daily conversation to enhance your communication skill. All the best.